तर 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी जरांगे आता पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत, आंदोलन करणार आहेत। मराठा समाजाला गांभीर्याने घेतलं नाही तर काय होतं हे त्यांना चांगलं माहीत आहे असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। सत्तेत असाल, बलाढ्य असाल, मात्र मराठ्यांपुढे सत्ता टिकत नाही असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। 25 तारखेच्या आधी आरक्षण दिलं नाही तर सळो की पळो करून सोडणार असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिलाय। मराठ्याला गांभीर्याने नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगला माहिती। दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे, उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती आहे, कारण अगोदर हेच होते पुन्हा तेच आहेत, फक्त खांदे बदलिले आहेत। दुपारून नांगराचा खांदा बदलिले तसं नुसतं खांदे बदलिले आहेत, फक्त इकडे इकडे घातलेत आणि इकडे इकडे घातलेत, काहीच फरक नाही। आमच्यात सरळ करायची ताकद आहे, दिसन त्यांना 25 जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं। सरकारलाही सांगतो, तुम्ही या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा। जर 25 जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा 25 जानेवारीला अंतर्वालीत येणार आहे। त्या दिवशी तुम्हाला सळो की पळो होईल, कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत। कारण इथं प्रश्न स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे। पक्ष तुमचा कुठलाही असू द्या, तो भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, कोणी असो, किंवा सामान्य शेतकरी मराठा असो, किंवा व्यावसायिक मराठा असो, किंवा नोकरदार मराठा असो, विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे। त्यामुळे इथं सरकार असो नाही ते विरोधी असो, मराठी सुट्टी देणार नाहीत, लेकरासाठी सगळे रस्त्यावर येणार आहेत आणि हे यांना 25 जानेवारीला दिसत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।